पाहुयात बातमी नाशिकमधून। शहरातल्या रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे जीवघेणे ठरलेले आहेत। गेल्या काही महिन्यात याच खड्ड्यांनी 5 नाशिककरांचा जीव घेतलाय। नुकतंच अंबडच्या एक्सलो पॉइंट जवळ खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात निलेश कोतकरांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमुळे 3 वर्षांची मुलगी, पत्नी आणि आई वडील यांच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलंय। पतीचा मृत्यू पालिकेच्या चुकीमुळे झाला असून आता कोतकर कुटुंब न्यायाची मागणी करत पालिकेच्या दारात पोहोचलंय। कोतकर कुटुंबियांनी नाशिक महापालिकेत आंदोलन करावं लागतंय। त्या न्यायाची मागणी करणाऱ्या कोतकर कुटुंबाला अश्रू अनावर झालेत। त्याचं घडलं असं की अंबड MIDC परिसरात कामावरून परत जाताना एक्सलो पॉइंट जवळील खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात निलेश यांचा मृत्यू झाला। पालिकेच्या चुकीमुळे घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे पुढे काय आणि कसं होणार असा प्रश्न कोतकर कुटुंबांसमोर उभा ठाकलाय। त्यामुळे मदतीसाठी कुटुंबाला प्रशासनाकडे मदतीची याचना करावी लागते। महापालिकेत आम्ही एकच मागणी घेऊन आलेली आहे की माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे खड्ड्यांमुळे। माझ्या मुलीच्या भविष्यासाठी महापालिकेने काहीतरी करावं, कारण की ती आत्ताशी 5 वर्षाची आहे। तिचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे आणि माझंही आयुष्य पडलेलं आहे। तर महापालिकेने त्यासाठी आम्हाला काहीतरी भक्कम अधिकार द्यावं। या खड्ड्यांमुळे जी माझ्या घरावर परिस्थिती ओढावलेली आहे, तर त्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी महापालिकेने काहीतरी तरतूद करावी, एवढीच माझी इच्छा आहे, बस, बाकी काहीच नाही। तर अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलंय ते पण बघूयात। निलेश कोतकर जेवणासाठी घरी गेले होते। एक्सलो पॉइंट चौकातील खड्ड्यामुळे हा अपघात झाला। निलेश कोतकर दुचाकीवरून खाली पडले। निलेश कोतकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। कोतकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचार सुरू होता, मात्र निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एवढंच आम्हाला जे दुःख झालं, हे खड्डं मात्र आमचं, खड्ड्यांमुळे खड्डे गेले, आम्ही खड्ड्यात घुसलो, तर आमचं खड्डं कोण भरून देणार आहे आज आम्हाला? आमचा पोरगा तर चालला गेला ना। आता एवढ्या पोरीचं काय, एवढ्या याच्यात तिला सोडून गेला ना तो। जर तसं नसतं, रस्ते नीट नसते, कशाला आमच्या पोराचं सत्यानाश झाला असता हो। पण आमच्या तर गेलं, सगळं गेलं आमचं। हातावर व्यवसाय असणारं ते कुटुंब, वयोवृद्ध आई वडील, आज त्या कुटुंबाचा आधार गेलाय। आज 13 दिवस सगळे नातेवाईक येतील, आम्ही पण जाऊ, पण यानंतरचं पूर्ण आयुष्य हे त्या मातेसाठी, त्या मुलीसाठी खूप अवघड आहे आणि प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो। शहराचे नागरिक आणि या आपल्या नाशिक शहरामध्ये सगळ्यात स्वस्तचं काय असेल तर तो मनुष्याचा जीव झालेला आहे, 2 व्हीलरवाल्यांचा। कारण पाण्याने भरलेल्या रस्त्यामध्ये खड्डे हे कळतच नाहीये 2 व्हीलरवर। प्रशासन फक्त खड्ड्यांमध्ये जीव गेल्यानंतर हे जागे होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्या व्यतिरिक्त जर जीव जाऊन डेव्हलपमेंट होत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असेल तर त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे। हा फक्त निष्काळजीपणाचा मृत्यू आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। तर जे काही अधिकारी असतील, कुणा जे काही याला जबाबदार असतील, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, हा आमचा मूळ प्रश्न आहे। नगरपालिकेला म्हणा किंवा सरकारला जे काही इथं उद्योजकांकडून एवढं मोठं उत्पन्न आमच्याकडून मिळतं, तर आम्हाला सुविधा का नाही? आमच्याकडे काम करणारा माणूस संध्याकाळी व्यवस्थित घरी पोहोचेल तिथपर्यंत जर आमची जबाबदारी असतेच आहे, तर आज त्याची बायको एक धाकात असते, माझा नवरा पडला की काय, तर हे कुठंतरी थांबायला हवं। तर निलेश कोतकरांच्या मृत्यूवरून आता राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिक पालिकेत महापौरांच्या दालनात आंदोलन सुरू केलं। तर खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकरांच्या कुटुंबियांना पालिका शहर अभियंत्याच्या दालनाबाहेर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। प्रशासनाचं करायचं काय? उत्तर द्या, उत्तर द्या। तर
नाशिकात जीवघेणे खड्डे आपण बघतोय. एकीकडे निलेश कोतकर यांच्या कुटुंबाला न्यायासाठी पालिकेत आंदोलन करण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे मात्र यावरूनच राजकारण तापलंय. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांमध्ये पालिकेतच वाद पाहायला मिळाला. खरं तर नाशिककर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हैराण असताना नेते मात्र राजकारण करीत असल्याचं चित्र समोर आलंय. आणि आंदोलन करायचं म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं. हे बघा, तुमचं आंदोलन कुठे विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पाहिजे. तिचा निषेध करतो. अहो, तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक, पण तुमची भूमिका काय इतक्या दिवसात? काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही. काय आंदोलन केलं तुम्ही सभागृहात? अहो, सभागृहात बोलू काय नका. आंदोलन केलं सभागृहात तुम्ही? तुमची भूमिका ती दाखवा. बोललं तर 6 महिन्यासाठी निलंबन. अहो, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय. आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती, तुमची शिवसेना राजकारण करते. तेथून बाहेर पडण्यापेक्षा विरोधकाची भूमिका तुम्ही आत्ताशी आले, आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन करताय. ऐका ना, कोणते सरकार तुमचं राजकारण आम्हाला सगळं ऐका ना, तुमचं तात्पुरतं राजकारण आहे. हे बघा, हा भावनिक विषय आहे. याच्यामध्ये कुठलं राजकारण करण्याची आमची आवश्यकता शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती. बरोबर आहे. आणि राहायचं आणि आंदोलन करायचं म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं. हे बघा, तुमचं आंदोलन कुठे विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पाहिजे. तिचा निषेध करतो. अहो, तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक, पण तुमची भूमिका काय इतक्या दिवसात? काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही. काय आंदोलन केलं तुम्ही सभागृहात? अहो, सभागृहात बोलू काय नका. आंदोलन केलं सभागृहात तुम्ही? आमची शिवसेना तुमची भूमिका ती दाखवा. बोललं तर 6 महिन्यासाठी निलंबन. अहो, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय. आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती, तुमची शिवसेना राजकारण करते. की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो, खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काय युबीटीने तिथं येऊन जो काही आम्ही त्या कोतकर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी त्यासाठी आम्ही चाललो होतो, पण त्या ठिकाणी येऊन जे काही राजकारण युबीटीने केलं, तिथल्या घटनेचा व त्यांनी जो काही प्रकार केला, निश्चित तो निंदनीय आहे. त्याचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. कारण अशा ठिकाणी कुठलं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. उलट त्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे होते. पण युबीटीने तिथे येऊन जो काही प्रकार केला, निश्चित एकदम दुर्दैवी आहे. व पूर्ण नाशिककरांनी आज जो काही प्रकार बघितला, निश्चित त्याचा ते निषेध व्यक्त करते. खरं तर गेल्या काही दिवसात नाशिकमधल्या रस्त्यांची अक्षरशः चळण झाली आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र आता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा सवाल विचारला जातोय. कारण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाशिककर रोजच्या रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय. गेल्या 4 महिन्यात खड्ड्यांमुळे 4 नाशिककरांनी जीव गमावलाय. हे सगळं होऊनही प्रशासन शांत आहे, तर ठेकेदारांवरही कारवाईची बोंब आहे. नाशिकचे खड्डे इतके जीवघेणे झालेले असताना नाशिककरांनी काय फक्त मृतांचे आकडे मोजत बसायचे का, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. नाशिकमध्ये गेल्या 6 महिन्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. 24 मार्च 2026ला प्रभाकर निकम यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. 6 जून 2026ला प्रवीण गायकवाड यांचा मृत्यू झालाय आणि 25 जुलै 2026ला दीपाली बळे नामक महिलेचा मृत्यू झाला. तर 28 जुलैला 40 वर्षीय निलेश कोतकरांचा मृत्यू झालाय. तर गेल्या महिन्याभरात नाशिकमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. लोकांना रिलीफ कशातनं मिळणार आहे, तर हे जे खड्डे ते बुजवून मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही सकाळपासनं जिथे जिथे मेजर रोड ॲक्सिडेंट झालेले आहेत, तुम्ही बघितलं आहे की मी आता निर्देश दिलेले आहेत की आपण कोल्ड मिक्सचा वापर करावा. त्यासाठी पाणी चालू असताना दुसरं कुठलंही जे मटेरियल आहे ते टिकत नाही आहे, त्याच्यावरनं अवजड वाहनं गेली की ते उखडून जातं आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मुरुम टाकला तर चिखल होतो आहे. त्याच्यामुळे जे जुनं मिलिंगचं मटेरियल आहे आणि जे कोल्ड मिक्स आहे त्याचा वापर करून आपण गंगापूर रोडपासून सुरुवात केली आणि एक टेस्ट पॅच घेतला. मी जिओटॅग फोटो बिफोर आफ्टर सगळ्यांना टाकायला लावलेत. रोज प्रशासन आपल्याला किती खड्डे बुजवले याचा नाशिककरांना हिशोब आता देणार आहे.